करेचे पाणी खंड पहिला. आत्मवृत्त आचार्य अत्रे. प्रकरण 31. मुंबईमधले माझे पहिले बिराड. मालाडमधले ते दिवस अजून मला आठवतात. त्या काळी मालाडला मुळीच वस्ती नव्हती असे म्हटले तरी चालेल. गावाभोवती हिरव्यागार गवतांनी आच्छादलेली मोठमोठी मैदाने होती. जागोजाग पाण्याने तुडुंब भरलेली तळी होती आणि त्या तळ्यांमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाची छोटी छोटी असंख्य कमळे उमललेली असत. हे कमळांचे ताफे पाहून एखाद्या वृक्ष आणि भावनाशून्य माणसालाही कविता करण्याची स्फूर्ती झाली असती. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी निरनिराळ्या तळ्यांमध्ये फुललेल्या रंगीबेरंगी कमळांच्या सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडणे हा त्यावेळी माझा आवडता व्यवसाय होऊन बसला होता. त्यामुळे या कालखंडात माझ्या काव्यप्रतिभेला पुष्कळच बहर आला हे सांगायला नको. त्यावेळच्या नवयुग आणि उद्यान या 2 सुप्रसिद्ध मासिकात माझ्या बऱ्याचशा कविता प्रसिद्ध झालेल्या आढळतील. एका महिन्याच्या आत स्टँडर्ड्स हायस्कूलमध्ये माझे चांगलेच बस्तान बसले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व चळवळींमध्ये मी प्रामुख्याने भाग घेऊ लागलो. दर शनिवारी शाळेत वादविवाद सभा भरत असे. त्या सभेत मी कधी वक्ता तर कधी अध्यक्ष म्हणून मी भाग घेत असे. आठवड्यातून 4 वेळा मरीन ड्राईव्ह शेजारील मैदानात विद्यार्थ्यांना घेऊन मी क्रिकेट खेळण्यास जात असे. शाळेतील माझ्या नोकरीचा पहिला महिना भरताच प्रिन्सिपल जयकर यांनी माझ्या हातावर 10-10 रुपयांच्या 5 कोऱ्या नोटा ठेवल्या. त्यावेळी मला अत्यानंद झाला. ह्या शाळेमध्ये वेळच्या वेळी पगार मिळत नाही असे जे मला पूर्वी सांगण्यात आले होते ते साफ खोटे आहे अशी त्यावेळी माझी खात्री पटली. पण दुसऱ्या महिन्याच्या पगाराचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा प्रिन्सिपल जयकर यांनी मला बाजूला बोलावून माझ्या हातावर फक्त 20 रुपये ठेवले आणि सांगितले की बाकीचे पैसे सवडीप्रमाणे मी तुम्हाला देईन. त्यावेळी माझ्या छातीत चांगलाच धसका बसला आणि वेळच्या वेळी पगार देण्याच्या बाबत त्या शाळेचा जो दुर्लौकिक मी पूर्वी ऐकला होता त्यामध्ये पुष्कळ तथ्य होते याचा मला प्रत्यक्षच प्रत्यय आला. पण त्यानंतर 2च दिवसांनी प्रिन्सिपल जयकर यांनी मला आपल्या ऑफिसात बोलावून सांगितले की वेळच्या वेळी जरी आमच्या शाळेत तुम्हाला पगार मिळाला नाही तरी पैशाच्या बाबतीत तुमची अडचण होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही खाजगी शिकवण्या देईन. त्याप्रमाणे त्यांनी मला दर महिना 25 रुपयांची एका ख्रिश्चन मुलीची शिकवणी मिळवून दिली. ही मुलगी माहीमला राहत होती. तिचे नाव मिस इस्थर बारसे. तिला आई वडील नव्हते पण 3-4 भाऊ आणि चुलते होते. शाळा सुटल्यानंतर रोज संध्याकाळी मालाडला परत जाताना त्या शिकवणीसाठी मी माहीमला थांबत असे. मी त्या मुलीला इंग्रजी आणि संस्कृत शिकवित असे. सभोवार नारळाची उंच उंच झाडे असलेल्या एका रमणीय वाडीत या मुलीचा बंगला होता. त्यांच्या कुटुंबाचा आणि माझा थोड्या दिवसांतच इतका घरोबा जमला की शिकवणीसाठी मी जेव्हा त्यांच्याकडे जाई तेव्हा जणू काही आपल्याच घरी मी जातो आहे एवढा आपलेपणा मला त्यांच्याबद्दल वाटू लागला. 5-6 महिनेच ही माझी शिकवणी टिकली. पुढे आज तागायत ही मुलगी किंवा तिच्या कुटुंबातले कोणीही मला भेटलेले नाही. हे आश्चर्य नव्हे काय? त्यानंतर पुढे स्टँडर्ड्स हायस्कूल मला एकाएकी सोडावे लागले. तो प्रसंग असा. दिवाळीच्या सुट्टीनंतर जेव्हा मी शाळेत परत आलो तेव्हा सर्वत्र शुकशुकाट पाहून मला धक्काच बसला. शाळेत एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मला दिसली नाही. सारे वर्ग ओस पडलेले होते. रिकामी बाके आणि खुर्च्या तोंडे वासून स्वस्थ बसलेली होती. मी शाळेचा पत्ता चुकून भलत्याच ठिकाणी आलो किंवा काय असे मला क्षणमात्र वाटल्या वाचून राहिले नाही. व्हरांड्यात रेंगाळणाऱ्या कुणातरी माणसाने मला सांगितले की शाळा सरकारने बंद करून टाकली. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. प्रिन्सिपल जयकर 3ऱ्या मजल्यावर राहत असत. त्यांना मी भेटायला वर गेलो. काही सरकारी नियम पाळण्यात आपल्या हातून चूक झाली म्हणून इन्स्पेक्टरने आपल्या शाळेची मान्यता काढून घेतली असे मला त्यांनी सांगितले. माझ्या पगाराची 110 रुपये बाकी त्यांच्याकडे थकलेली होती. ती मी हळूहळू फेडीन असे आश्वासन देऊन त्यांनी मला जड अंतकरणाने निरोप दिला आणि त्यानंतर 2-4 महिन्यांच्या आत त्यांनी ती बाकी चुकती करून टाकली. हे इथे सांगणे जरूर आहे. तथापि त्यावेळी माझ्या मनाची स्थिती काय झाली असेल हे शब्दांनी वर्णन करणे कठीण आहे. प्रिन्सिपल जयकरांचा कसाबसा निरोप घेऊन मी खाली शाळेच्या जागेत आलो आणि एका उघड्या वर्गातील रिकाम्या खुर्चीवर कपाळाला हात लावून बसलो.
खिशात पैसा नाही, नोकरी नाही, उद्यापासून पोट कसे भरायचे? ह्या विचारांनी माझे डोके सुन्न झाले आणि डोळ्यांपुढे अंधारी आली. एवढ्यात कोणीतरी दारावर खटखट असा आवाज केला. मी दचकून वर पाहिले. तो एक तरुण मनुष्य दारात उभा होता. मी त्याला विचारले, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा त्याने अत्यंत अजिजीच्या स्वरात विचारले की या शाळेत शिक्षकाची एखादी नोकरी मोकळी आहे का? मला मनातून हसू आले. एकादशीच्या घरी शिवरात्रीने यावे तसा प्रकार होता. ती शाळा बंद झाल्याचे बिचाऱ्याला माहीत नव्हते, म्हणून त्याने तशी विचारणा केली. काहीतरी बोलावायचे म्हणून मी त्याला विचारले, शिक्षकाच्या कामाचा तुम्हाला काही पूर्वीचा अनुभव आहे? त्यावर तो म्हणाला, एका तासापूर्वी मी रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. तेथील प्रिन्सिपलचे आणि माझे काही कारणाने भांडण झाल्यामुळे त्यांनी मला आत्ताच काढून टाकले आहे. तेथून निघालो आणि सरळ मी इथेच आलो. त्यावर काहीतरी विचार एकदम माझ्या मनात आला. मी त्यांना म्हणालो, तुम्ही इथे बसा, मी प्रिन्सिपल साहेबांना तुमचा निरोप सांगतो. असे म्हणून मी उठलो आणि शाळेबाहेर पडून तडक रॉबर्ट मनी हायस्कूलची वाट चालू लागलो. ती शाळा तेथून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती. ती शाळा ख्रिस्ती मिशनची असून बहुसंख्य मुले मराठी बोलणारी होती. ली विल्सन नावाचे एक इंग्रज गृहस्थ या शाळेचे प्रिन्सिपल होते. मी त्या शाळेच्या आवारात गेलो तेव्हा मधली सुट्टी नुकतीच संपली होती. भेटीची चिठ्ठी पाठवून मी लगेच प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. आपल्या शाळेत शिक्षकाची जागा मोकळी झाल्याचे समजल्यावरून मी आपल्याकडे नोकरी मागण्यास आलेलो आहे, असे मी सांगताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते एकदम ओरडून म्हणाले, ही जागा मोकळी पडून अर्धा तास देखील झाला नाही, तोच ही गोष्ट तुम्हाला कशी समजली? त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माझी चांगलीच लटपट उडाली. माझ्या उत्तराने त्यांचे काही समाधान झाले नाही. तथापि काही वेळाने ते शांत झाले आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेची आणि अनुभवाची त्यांनी चौकशी केली. केव्हापासून तुम्ही कामावर रुजू होऊ शकाल? अखेर त्यांनी प्रश्न केला. मी उत्तरलो, आत्ता, ह्या क्षणापासून. तेव्हा दरमहा 55 रुपयांवर त्यांनी माझी ताबडतोब नेमणूक करून टाकली आणि इंग्रजी दुसऱ्या इयत्तेचा वर्गशिक्षक म्हणून मी लगेच कामावर रुजू झालो. स्टँडर्ड्स हायस्कूलची नोकरी सुटल्यानंतर एकही दिवसाचा खंड न पडता मला ताबडतोब दुसरी नोकरी मिळाली आणि पगारात 5 रुपयांची वाढ झाली. ह्या विचाराने मला कल्पनातीत आनंद झाला. त्या शाळेत अवघे 2च महिने मी नोकरी केली. इंग्रजी दुसऱ्या इयत्तेला मी भूगोल, सृष्टीविज्ञान आणि खर्डे शिकवित होतो. त्यामुळे शिकवण्यात कधी मला आनंद वाटला नाही. शाळेतील मुले चांगलीच दंगेखोर आणि वात्रट होती. एक दिवस सृष्टीविज्ञानाच्या क्रमिक पुस्तकातील मी एक धडा शिकवित होतो. फुलपाखरू आणि पतंग यांची तुलना करताना त्या धड्यात पुढील प्रमाणे एक वाक्य होते, फुलपाखरू दिवसा उडते आणि पतंग रात्री उडतो. हे वाक्य वाचल्यानंतर वर्गातल्या विद्यार्थ्यांनी जो हल्लकल्लोळ केला तो आवरता आवरता माझ्या नाकी नऊ आले. प्रिन्सिपल ली विल्सन हे स्वभावाने अत्यंत कडक असून इंग्रजी भाषेच्या शुद्धतेबद्दल त्यांचा विशेष कटाक्ष असे. एक दिवस मी त्यांच्याकडे रजा मागायला गेलो आणि त्यांना म्हणालो, सर, आय विल नॉट बी एबल टू कम टुमारो. माझ्याकडे चमत्कारिक दृष्टीने पाहून ली विल्सन म्हणाले, आर यू डिटरमाइंड नॉट टू कम टुमारो? हॅव यू मेड अप युअर माइंड नॉट टू कम? तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली आणि मी म्हणालो, आय एम सॉरी, आय शॅल नॉट एबल टू कम टुमारो. डिसेंबर 1919च्या अखेर मुंबईतल्या सुप्रसिद्ध न्यू हायस्कूलमध्ये वरच्या वर्गाला संस्कृत शिकवायला शिक्षक पाहिजे असल्याची एक जाहिरात मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचली. तेव्हा त्या जागेसाठी मी अर्ज टाकला. त्याचे उत्तर ताबडतोब मला आले. त्या शाळेचे प्रिन्सिपल भरडा यांनी मला समक्ष भेटायला बोलावले. न्यू हायस्कूल ही शाळा 25-30 वर्षांपूर्वी श्री भरडा आणि श्री मर्झबान या 2 धाडसी पारसी पदवीधरांनी काढली होती. मुंबई शहरामधली ती सर्वात मोठी आणि आदर्श शाळा म्हणून समजली जात असे. त्यावेळी त्या शाळेतील एकंदर मुलांची संख्या 2,500च्या घरात होती. मुंबईतील मोठमोठे व्यापारी, कारखानदार, डॉक्टर आणि बॅरिस्टर यांची मुले ह्याच शाळेत शिकत असत. मराठी विद्यार्थी अगदीच मुठभर असत. त्यामुळे इंग्रजी खालोखाल गुजराती भाषा ही त्या शाळेमध्ये माध्यम म्हणून समजली जात असे. त्या शाळेचे वातावरण इंग्लंडमधील एखाद्या पब्लिक हायस्कूलसारखे होते. ग्रंथालय, वाचनालय, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, वस्तुसंग्रहालय इत्यादी कोणत्याही आधुनिक शैक्षणिक साधनांची त्या शाळेत कमतरता नव्हती.
त्याखेरीज शेक्सपियरच्या नाटकांतील निवडक प्रवेश उत्तम तऱ्हेने करण्यात आणि क्रिकेटच्या खेळात त्या शाळेने फारच मोठे प्रावीण्य मिळवलेले होते. भरडा आणि मर्झबान हे दोघेही त्या शाळेचे संयुक्त प्रिन्सिपल होते. दोघेही आपापल्या विषयात नाणावलेले शिक्षक असून त्यांच्या हाताखाली अत्यंत अनुभवी, वाकबगार आणि नामांकित शिक्षकांचा संच होता. उदाहरणार्थ श्री बगली आणि करकेरिया हे अनुक्रमे इंग्रजी आणि गणित विषयाचे सर्वोत्तम शिक्षक म्हणून मुंबईमध्ये त्यावेळी प्रख्यात होते. मुंबई सरकारचे पुढे आरोग्यमंत्री झालेले जे डॉक्टर M.D.D. गिल्डर, त्यांचे वडील श्री D.D. गिल्डर हे त्यावेळी त्या शाळेत शिक्षक होते. त्या शाळेचे ते आधुनिक आणि सुसंस्कृत वातावरण पाहून प्रथमदर्शनीच मी हबकून गेलो. असल्या शाळेत आपल्याला कशी काय नोकरी मिळणार हा विचार साहजिकच माझ्या मनात आला. मी भीत प्रिन्सिपल भरडा यांच्या ऑफिसात शिरलो. श्री भरडा हे अंगाने ठेंगणे असून त्यांना फ्रेंच पद्धतीची लहानशी पांढरी दाढी होती. त्यांच्या चेहऱ्यावरून ते मला अत्यंत प्रेमळ आणि दयाळू असावेत असे वाटले. मी फर्ग्युसन कॉलेजचा पदवीधर आहे असे समजताच त्यांना फार आनंद झाला. ते हसून म्हणाले, "ओ आय सी, यू कम फ्रॉम परांजपेच कॉलेज. मुंबईच्या स्थानिक शाळेत 6-7 महिने शिकवण्याचा मला अनुभव आहे." असे समजताच त्यांनी दरमहा 150 रुपयांवर संस्कृतचा शिक्षक म्हणून माझी नेमणूक केली. पूर्वी मिळत असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आपली या शाळेत नेमणूक होणार या विचाराने माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. 1 जानेवारी 1920 पासून मी न्यू हायस्कूलमध्ये कामावर रुजू झालो. या शाळेमध्ये सर्वच शिक्षक पाश्चात्य पद्धतीचा पोशाख करून येत असल्याने मला माझ्या वेशभूषेत एकदम फरक करावा लागला. आयुष्यात विजार घालण्याचा आणि गळ्याला नेकटाय बांधण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. तेव्हापासून धोत्राचा मी जवळजवळ निरोपच घेतला असे म्हणावयाला हरकत नाही. इंग्रजी 5व्या, 6व्या आणि मॅट्रिकच्या एलिमेंटरी वर्गाला संस्कृत शिकवण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले. ह्या विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री वेलणकर नावाचे एक वृद्ध गृहस्थ होते. ते ह्या शाळेत अगदी प्रारंभापासून संस्कृतचे शिक्षक होते. विल्सन कॉलेजमधील संस्कृतचे सुप्रसिद्ध प्राध्यापक हरिभाऊ वेलणकर यांचे ते चुलते. त्यांनी मला आपलेपणाने मार्गदर्शन दिल्यामुळे त्या शाळेमधील नव्या वातावरणामध्ये मी लवकरच रुळून गेलो. तरी प्रारंभी विद्यार्थ्यांनी मला थोडासा त्रास दिला. कोणताही नवा शिक्षक आला की ओठ मिटून सिंहासारखा आवाज काढावयाचा आणि त्याला घाबरून सोडावयाचे हा त्या शाळेतील गुजराती विद्यार्थ्यांचा नेहमीचा शिरस्ता असे. मी 5वीच्या वर्गात पहिल्या दिवशी पाऊल टाकताच सर्व बाजूंनी या सिंहाच्या गर्जना एकदम उठल्या. त्याबरोबर मी खड्या आवाजाने त्यांना बजावून सांगितले की या वर्गात पुष्कळ सिंह आहेत हे मला माहीत आहे, पण हे सिंह जर फार दंगा करू लागले तर सर्कशीमधल्या रिंग मास्तराप्रमाणे एका सिंहाला मी शेपट्या धरून पिंजऱ्यामध्ये कोंबल्या वाचून राहणार नाही. त्याबरोबर सारे सिंह एकदम गायीप्रमाणे गरीब होऊन आपापल्या कामाला लागले. न्यू हायस्कूलमध्ये आल्यापासून माझी सांपत्तिक स्थिती एकदमच सुधारली. त्याखेरीज वेलणकर मास्तरांनी मला पाचशे रुपयांच्या 2 संस्कृतच्या शिकवण्या मिळवून दिल्या. त्यामुळे माझे मासिक उत्पन्न 50-55 रुपयांवरून एकदम 300 रुपयांपर्यंत चढले. वयाच्या 22व्या वर्षी मुंबईमध्ये महिना 300 रुपये मिळवणारा मराठी पदवीधर त्यावेळी निदान माझ्या माहितीमध्ये तरी दुसरा कोणी नव्हता. त्यानंतर मालाडची जागा आम्ही सोडून दिली आणि गिरगावात माधवाश्रमाशेजारी केशवाश्रम नावाची एक इमारत होती. तेथे दरमहा 41 रुपये भाडे असलेल्या 3 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये आम्ही राहावयाला आलो. प्रारंभीचे काही दिवस मी बाळा भागवतच्या खानावळीत जेवायला जात असे. या खानावळीमधल्या अन्नाचा आणि भाज्यांचा तो ठराविक उग्र वास अद्यापही माझ्या डोक्यातून गेलेला नाही. तूप वाढायला येणारा माणूस इतक्या झपाट्याने तुपाचा चमचा वरच्या वर उडवी की कविवर्य केशवसुतांनी आपल्या एका कवितेत वर्णन केल्याप्रमाणे ती तुपाची धार एखाद्या विद्युल्लतेच्या रेषेप्रमाणे लक्कन डोळ्यासमोरून चमकून अदृश्य होई. ताकात आणि पाण्यात विशेष फरक नसे. एकदा तर ताकाची आणि पाण्याची अदलाबदल झाली. ताक म्हणून पाणी वाढण्यात आले आणि पाण्याऐवजी ताकाचे तांबे देण्यात आले. पण ही चूक शेवटपर्यंत कोणाच्याही लक्षात आली नाही. या खानावळीमध्ये पंक्ती मागून पंक्ती उठत असत.
त्यामुळे प्रत्येक पंक्तीमधल्या जेवणाऱ्यांना आपापले जेवण शक्य तितक्या झपाट्याने उरकावे लागे. म्हणून केव्हा आपण आपले जेवण संपवतो आहोत आणि खानावळीतून बाहेर पडतो आहोत असे जेवणाऱ्याला होऊन जाई. या खानावळीचा शेवटी मला इतका उबग आला की अखेर मी माझ्या आईला पुण्याहून घेऊन मुंबईला आलो आणि माझे पहिले बिऱ्हाड केशवाश्रमात थाटले. मुंबईसारख्या शहरात चांगल्या वस्तीमध्ये आणि प्रशस्त जागेमध्ये स्वतःचे बिऱ्हाड थाटण्यामध्ये काय आनंद असतो याचा पहिला अनुभव त्यावेळी मला आला. माझी आई तोपर्यंत मुंबईला कधी आली नव्हती. एकत्र कुटुंबाच्या रामरगाड्यात धुणी भांडी करण्यात आणि भाकऱ्या बडविण्यात तिचा सारा जन्म गेलेला होता. म्हणून आपला मुलगा मिळवता होऊन त्याने मुंबईमध्ये आपल्यासाठी स्वतंत्र बिऱ्हाड थाटले नि संयुक्त कुटुंबाच्या जंजाळातून त्याने आपली सुटका केली. या विचाराने माझ्या आईला त्यावेळी किती धन्यता वाटली असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.